जय महाराष्ट्र मित्रांनो, 3003 जागांसाठी गव्हर्नमेंट तर्फे परमनंट जॉब अपडेट घेऊन आलोय। खासियत याची अशी आहे की फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास आहात, 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन तुमचं झालंय, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकणार आहात। खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी फक्त 100 रुपये फी आहे आणि सिलेक्शन प्रोसेस पण अगदी सोपी आहे। म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होते, स्किल टेस्ट होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सिलेक्शन। त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस पण सोपी आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे, पीडीएफ खूप मोठी आहे आणि समजायला अवघड आहे, किचकट आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय की कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय आणि एक्झाम कशी होणार आहे आणि ते एक्झामची तयारी कशी करायची। कारण की तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे ती जूनमध्ये असणार आहे, म्हणजे 2 महिने तुमच्या हातात आहे, 1.5 ते 2 महिने। त्याच्यामध्ये तुम्ही तयारी करू शकताय आणि हा परमनंट जॉब मिळू शकताय। लेवल 1 ची तुम्हाला सॅलरी मिळते, म्हणजे 30,000 रुपयांपासून 70,000 रुपयांपर्यंत तुमची सॅलरी जाते। संपूर्ण माहिती समजून घ्या। त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणी 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालंय, जॉबच्या शोधात असाल तर नक्की शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांची ऑफिशियल नोटिफिकेशन दिसून जाईल। इथे बघू शकताय 13 एप्रिल 2026 रोजी आलेला आहे। ही यांचा नोटिफिकेशन नंबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरती सुरू झालेली आहे। जसं की तुम्ही बघू शकताय 13/4/2026 पासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे। 4/5/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय, म्हणजे जवळपास 15 ते 19 दिवस आहे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी। त्यानंतर तुम्ही बघू शकताय जे फी पेमेंट करायचं म्हणजे 100 रुपये फी असणार आहे ती तुम्ही कधीपर्यंत भरू शकताय ते दिलेलं आहे। आणि तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी असणार आहे ती जूनमध्ये असणार आहे। टेंटेटिव्ह डेट आहे, मग जूनच्या सुरुवातीला किंवा शेवटी असू शकते, म्हणजे 1-1.5 महिना तुमच्या हातात अभ्यासासाठी आहे। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती जागा आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय। तर कास्टनुसार पण तुम्ही ते बघू शकताय। एससी साठी 346 जागा आहे, एसटी साठी 185 आहे, ओबीसी साठी तुम्ही बघू शकताय 667 आहे, ओपन कॅटेगरीतनं तुम्ही असाल तर 1534 जागा आहे, ईडब्ल्यू साठी 271 आहे। टोटल तुम्ही बघायला गेले तर 3003 जागांसाठी ही मेगा भरती असणार आहे। तुम्ही PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे भरपूर साऱ्या जागा राखीव आहे आणि 1 नाही 2 नाही, तुम्ही बघा भरपूर साऱ्या पोस्ट आहे, वेगवेगळ्या मिनिस्ट्री अंतर्गत आहे। जसं की इंडियन ब्युरो ऑफ माइन्स अंतर्गत आहे, त्याच्यानंतर एक्सटर्नल अफेअर्स अंतर्गत आहे, त्याच्यानंतर बघू शकता इंडियन ब्युरो ऑफ माइन्स अंतर्गत आहे, त्याच्यानंतर डेकोरेटिव्ह ऑफ लाईट्स, बघा भरपूर साऱ्या आहेत। मग तुम्ही 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे, या सगळ्यांसाठी या पोस्ट असणार आहे। ओके, आता बघायला गेलं तर 129 पानी PDF आहे। जेव्हा मी हा व्हिडिओ बनवायला घेतला तर 1 ते 1.5 तास मला ही PDF समजायला गेलं, त्यामुळे अगदी शॉर्टकटमध्ये आणि थोडक्यामध्ये मेन पॉईंट तुम्हाला समजून सांगतो। जसं की बघू शकता 10वीच्या बेसवर तुम्ही अप्लाय करू शकताय। तर कुठल्या कुठल्या पोस्ट आहे तर मल्टीटास्किंग स्टाफसाठी आहे, ऑफिस अटेंडंटसाठी आहे, लॅबोरेटरी अटेंडंटसाठी आहे, लॅबोरेटरी अटेंडंट आहे, फील्ड अटेंडंट आहे, स्टोअर अटेंडंट आहे, कुक कॅन्टीन अटेंडंट आहे, प्यून आहे। तर अशा प्रकारे या 10वीच्या बेसवर असणार आहे, म्हणजे फक्त आणि फक्त 10वी झालाय तर या पोस्टवर तुम्ही अप्लाय करू शकताय। आता ज्यांचं 12वी झालंय ते कुठल्या पोस्टसाठी करू शकताय, मग डेटा एंट्री ऑपरेटर आहे, लोअर डिव्हिजन क्लार्क आहे, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आहे, त्याच्यानंतर बघू शकता कोर्ट क्लार्क आहे, टेक्निकल क्लार्क आहे। तर अशा प्रकारच्या या पोस्ट ज्या तुम्ही 12वी बेसवर अप्लाय करू शकता। आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे बॅचलर डिग्री झाली आहे कुठल्याही स्ट्रीममधनं, तर तुम्ही बघू शकता असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर, ऑडिटर, अकाउंटंट, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर भरपूर साऱ्या म्हणजे सब इन्स्पेक्टर पर्यंत अशा या पोस्ट असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पोस्टला कोण कोण अप्लाय करू शकते, तर सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत। त्यानंतर अजून तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे वयाची अट दिलेली आहे, म्हणजे जर ओपन कॅटेगरीतनं तुम्ही असाल तर 18 ते 25 मध्ये तुमचं वय पाहिजे, कुठे 18 ते 27, म्हणजे कमीत कमी 18 पाहिजे। ओके, आणि जास्तीत जास्त पोस्टनुसार पहिल्या पोस्टसाठी किती, दुसऱ्या पोस्टसाठी किती, तिसऱ्या पोस्टसाठी किती, इथे पोस्टनुसार दिले ते तुम्ही चेक करू शकताय। म्हणजे कमीत कमी 18, जास्तीत जास्त कुठे 25 आहे, कुठे 27 आहे, कुठे 28 आहे, कुठे 30 आहे, कुठे 35 पर्यंत आहे। तुम्ही हे बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय। म्हणजे तुमचा जन्म जो आहे
तो तुम्ही ते बघू शकताय 2/1/2001 पासून ते 1/1/2008 दरम्यान झाला पाहिजे जर का ओपन कॅटेगरीतनं अप्लाय करताय. पण तुम्ही जर कॅटेगरीत नसाल म्हणजे SC ST मधनं असाल तर 5 वर्षाची वयामध्ये सूट आहे. त्यानंतर OBCत नसाल तर 3 वर्षाची सूट आहे. PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षाची सूट आहे. OBC PWBD आहात तर 13 वर्ष. OBC PWBD SC ST असाल तर 15 वर्ष. एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष. तर अशा प्रकारे पण वयामध्ये सूट दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जर आपण अप्लाय करणार आहोत तर फी किती आहे तर तुम्ही ते बघू शकता. 100 रुपये फी आहे ओपन आणि OBC साठी. पण SC ST आणि फिमेल म्हणजे महिला तुम्ही आहात तर तुमच्यासाठी कुठलीही फी नसणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे ओपन आणि OBC साठी फक्त 100 रुपये फी आहे. महिला SC ST साठी कुठलीही फी नसणार आहे. ओके, कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे तर याच वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. इथे बघत आहे लॉग इन टू रजिस्टर किंवा ऑलरेडी असेल तर इथे अप्लाय करू शकताय. व्ह्यू ऑल, आता सध्या कुठली एक्झाम चालू आहे यावर अप्लाय म्हणायचं आहे. ऑलरेडी अकाउंट असेल तर रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. पण पहिल्यांदा SSCच्या वेबसाईटवर आला तर तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे आणि हा सगळा मोठा फॉर्म भरून घ्यायचा आहे. म्हणजे बघा तुमचे पर्सनल डिटेल्स यात येतील, पासवर्ड येईल, ॲडिशनल डिटेल्स येईल, डिक्लेरेशन येईल, त्यानंतर कंटिन्यू म्हणून तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल, त्याच्यानंतर स्किल टेस्ट होईल, म्हणजे जे टायपिंग वगैरेसाठी अप्लाय करतात त्यांची टायपिंगची टेस्ट होईल, डेटा एंट्रीची टेस्ट होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन सिलेक्शन होतं. इथे बघा सिलेबस दिलेला आहे, कशा प्रकारे सिलेबस असणार आहे. तर हा जो सिलेबस आहे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करतायत त्यानुसार हा असणार आहे. मग जनरल इंटेलिजन्स 25 प्रश्न 50 मार्कासाठी तुम्ही ते बघू शकता. या रिलेटेड तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर बुक मी ते टॅग करून देईल, आत्ताच मागून घ्या. 2 महिने तुमच्या हातात आहे, स्टडीला सुरुवात करून द्या. कम्प्युटर बेस्ड तुम्ही एक्झाम पास केली तर ऑलरेडी टायपिंग वगैरे ज्यासाठी अप्लाय करतात ते स्किल्स तुमच्याकडे असेल तर जस्ट तुमचं सिलेक्शन होणं अगदी सोपी गोष्ट आहे. त्यामुळे नक्की मनापासून तयारी करा. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅलरी किती मिळते तुम्ही ते बघू शकताय. वेगवेगळ्या पोस्टनुसार आहे. पासून तुम्ही खाली स्क्रोल केलं तर जसं जसं म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला करताय, 10वीला करताय, 12वीला करताय त्यानुसार तुमची इथे जी आहे ती सॅलरी चेंज होत असते. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशनसाठी परमनंट सरकारी जॉब पाहिजे आहे, चांगली सॅलरी पाहिजे आहे तर नक्की मित्रांसोबत शेअर करा, अप्लाय करा. तुम्हाला बुक पाहिजे असेल तर टॅग करून दिले आहे. आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.